कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठी देखील अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। जर तुम्ही परदेशात जाणार आहात तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे। 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे। अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यामध्ये 50%हून अधिक घट झाली आहे। यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहननं अटल सेतूच्या भाड्यामध्ये कपात केली आहे। यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मध्य रेल्वेकडून कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील तर 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला। धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर तयार करा, तसेच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले। आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट खोलण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025च्या मसुद्यामध्ये समाविष्ट आहे। सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन स्थापनेची अट 500 प्रकल्पांवरून 200 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, त्यातील दुरुस्ती, नूतनीकरण, प्रकल्प पूर्तता अहवाल याबाबतचे मार्गदर्शन सदस्य बिल्डरांना करता येणार आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्याचे सूतोवाच कदम यांनी केले। मुंबई महानगरपालिकेकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय। यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवंय याबाबत आपल्या सूचना 17 जानेवारीपर्यंत ईमेलवर किंवा पालिका मुख्यालयामध्ये पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय। आणि आता एक सविस्तर बातमी। महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी शरद पवारांसोबत एकाच वाहनातून प्रवास केला। त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर एकसाथ आलेल्या पवार भुजबळांमध्ये काय बात झाली अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पण याच निमित्तानं पवारांचं प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक राजकारण देखील अधोरेखित झालंय। पुण्यातील चाकण बाजार समितीत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। यावेळेला शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावरती उपस्थित होते। यावेळेला शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती काही मजकूर लिहून ती कार्यक्रम पत्रिका शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांना वाचायला दिली। शरद पवारांनी जे लिहिलं होतं ते छगन भुजबळांनी वाचलं सुद्धा। दरम्यान शरद पवारांनी छगन भुजबळांना काय संदेश दिला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान याच कार्यक्रमानिमित्ताने येत असताना शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास देखील केला। या निमित्तानं दोन्ही नेते एकाच मंचावरती आले होते। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज फुले, शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांची पूजा करण्यासाठी, त्यांना माल्यार्पण अर्पण करण्यासाठी आम्ही कधीही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो। मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरती उघड नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव इथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ उपस्थित होते आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी शेरो शायरीच्या माध्यमातून एकमेकांचं कौतुक केलं।
साताऱ्यातील नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. देवेंद्र फडणवीस सावित्रीबाईंचं काम पुढे नेत आहेत असं सांगत छगन भुजबळांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय, तर फडणवीसांनी सुद्धा शेरो शायरीतून भुजबळांच्या कामाचं कौतुक केलंय. तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया. अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनी काही दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भुजबळ आणि फडणवीसांनी एकमेकांबाबत केलेल्या कौतुकाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होती. सीबीएसईची 12वीची परीक्षा आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांमधील 2 परीक्षा एकाच वेळी होणार आहेत. त्यामुळे सीबीएसईचे 12वीचे विद्यार्थी सीईटी परीक्षांना मुकण्याची शक्यता आहे. 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्तपणे राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. QMP याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी शूटिंग केलं जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये शुक्रवारी घट झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता. शुक्रवारी हा पारा तब्बल 36 अंशांवर गेला असून 7 वर्षातील सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटे गारवा आणि दिवसा लाही अशी परिस्थिती शुक्रवारी होती. गेल्या काही दिवसात सरासरीपेक्षा जास्त राहिलेल्या पहाटेच्या तापमानात 16 अंशांपर्यंत घट झाली तर कमाल तापमान तब्बल 6 अंशांनी वाढलं. हवामान बदलाचा फटका शेतीला बसलाय. अतिउष्णता, सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटलेली आहे. शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवल्यामुळे हळद लागवड क्षेत्र 35,000 हेक्टरनं घटलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. किनवट बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे तर प्रति क्विंटल सोयाबीनला 4,000चा भाव मिळतोय. लासलगाव बाजार समिती आता डिजिटल झाली असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यानंतर ॲपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. बीडच्या मस्ताजोग प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे कराडच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येते आहे तर त्याच वेळी आता महाविकास आघाडीनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचं पाहायला मिळालंय. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मस्ताजोग हत्या प्रकरण आणि त्यात मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. याचवेळी महायुतीच्या नेत्यांकडूनही महाविकास आघाडीची मागणी नाकारली जाते. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होतात. SITची चौकशी अहवाल येऊ दे मग निर्णय होईल. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मान्य होणार की नाही हे अस्पष्ट असलं तरी सध्या मुंडेंचं बीड जिल्हा पालकमंत्रीपद मात्र धोक्यात आलंय. अजित पवार मस्ताजोगला गेले असता त्यांच्या ताफ्यामध्ये कराड ज्या कारनं CID ऑफिसला गेला ती कार होती असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला होता आणि त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी हा गाडीचा मालक CID ऑफिसला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. माझा आरोप अजित पवारांवर नाही तर आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवर असल्याचं ते म्हटलेले आहेत. वाल्मिक कराड CID ऑफिसला शरण आला तेव्हा जी कार होती त्यावरून सध्या राजकारण तापलंय. अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी हा प्लॅन असावा असा अंदाज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. वाल्मिक कराड ज्या कारने शरण होण्यासाठी CID ऑफिसला हजर झाला त्या कारचा मालक तिथेच होता असा दावा सुद्धा त्यांनी केला. ती गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर सर्च करून बघा आणि तोच आरोपी, तो आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मस्ताजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता. आता कोणी यावा कोणी नावा घे, दादांचा विषय थोडाच आहे. दादांना मला त्याच्यात काही बोलायचं नाही किंवा टार्गेट करायचं नाही. शरद पवार आणि मी जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती तेव्हा ती व्यक्ती तिथेच होती.
अजित पवारांनी जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली तेव्हाही ही व्यक्ती तिथेच होती. आमच्यावर वॉच ठेवून आरोपीला सर्व ही व्यक्ती माहिती देत होती का, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केलाय. हा माणूस अजितदादा आले त्या दिवशी तिथं होता, मीन पवार साहेब आलो त्यावेळेस बी तिथं आलेला होता. जो म्हणजे हा जो कोणी येते त्याच्यावर वाच ठेवायला होता आणि हिची बातमी आमच्या तिकडे देत होता. पालघरच्या चिंचणी समुद्र किनारी रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये देशभरातून संघ सहभागी झालेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेची दैनंदिन ऑनलाईन नोंद होणार आहे आणि यासाठी बाजार समितीनं नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या या निर्णयानं व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या सेस चुकवेगिरीला चाप बसणार असल्याचं चित्र आहे. अकोल्यामध्ये चायना मांजामुळे अत्यंत दुर्मिळ असलेल्या शुंगी घुबडाला आपलं पंख गमवावं लागलंय. त्यामुळे पतंग उडवताना चायना मांजाचा वापर करू नये असं आवाहन करण्यात आलंय. एकविरेच्या दर्शनासाठी पाणी जाणारी सर्वात मोठी मानाची पालखी खरं तर जरीमरी आईची पालखी कल्याणच्या तिसगाव येथून निघाली आहे. एकविरेच्या कार्ला गडावर भक्तिशक्ती संगम पदयात्रा पालखी सोहळ्यादरम्यान आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येनं येत असतात. चंद्रपूरमध्ये एसटीला सतत तोटाच सहन करावा लागत असल्यानं नवीन वर्षात एसटीनं उत्पन्न वाढीसाठी अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या वाहकांना वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देण्याचा लक्षवेधी निर्णय घेतलाय. याद्वारे नववर्षात उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळ सरसावलेलं आहे. खेळणा मध्यम प्रकल्प आणि केळगाव लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आलं. केळगाव आणि खेळण्यातून आवर्तन सोडण्यात आल्यानं रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पाचोऱ्यातील जारगाव चौफुली येथील दुकानातून वाहनांमध्ये अवैधरित्या इंधन म्हणून घरगुती गॅस भरून देणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारवाईमध्ये पाचोरा पोलिसांनी 3,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय. परभणी तालुक्यातील पारवा शिवारामध्ये दरोडा टाकण्यात आला. यामध्ये 3 जणांना मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये 2 महिला आणि 1 पुरुष गंभीर जखमी झालेत. खासदार संजय जाधव यांनी जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना काल अनधिकृत बांधकाम प्रकरणी मारहाण झाली होती. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून डायघर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता एक सविस्तर बातमी. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सरकारविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच जितेंद्र आव्हाडांनी घरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका पोलिसानं चित्रीकरण केल्यावरून वाद निर्माण झालाय. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांनी वॉच ठेवल्याचा आरोप केलाय. आव्हाडांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या विषयावरती एक पत्रकार परिषद होणार होती. यावेळी पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पोलिसांनी घरात येऊन चित्रीकरण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. त्याचसोबत बोलताना आव्हाडांनी जोरदार आगपाखड केली. विरोधी पक्षाच्या आमदारावरती पाळत ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवरती पाळत ठेवा. कराडवरती पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता, अशा शब्दात आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचा ना. मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता, पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती. आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी केलेल्या चित्रीकरणामुळे वादाला मात्र निमंत्रण मिळालंय.